2 दिवसापूर्वी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून अमल महाडिक यांच्यासोबत माझी अलीकडे वारंवार भेट होत आहे, मात्र तुमची वेळ मिळत नाही असा टोला लगावला होता। यावर मंत्री मुश्रीफांनी तत्काळ प्रत्युत्तर देत ही तर बदलत्या राजकारणाची नांदी आहे असं म्हणत वातावरणात हलकेपणा आणला होता। या संवादामुळे उपस्थित संचालकांच्या मध्ये मात्र एकच हशा पिकला होता। परंतु या विनोदी देवाणघेवाणीने अनेक राजकीय प्रश्न उपस्थित होत आहेत। यावर आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तर बोलणार आहोत। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत घडलेली एक हलकी फुलकी टोलेबाजी सध्या स्थानिक राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात झालेला संवाद वरकरणी विनोदी वाटत असला तरी त्यामागे काही राजकीय संकेत दडले आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या टोलेबाजीमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक यांचाही उल्लेख असल्यानं या घटनेला अधिकच राजकीय रंग चढला आहे। खरं तर राजकारणात अशा प्रकारच्या टोलेबाजीला केवळ विनोद म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही। अनेकदा अशा वक्तव्यामधून अप्रत्यक्ष संकेत दिले जातात। सतेज पाटील आणि अमल महाडिक हे दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे नेते असले तरी त्यांच्यात वाढलेल्या भेटीगाठी हा मुद्दा लक्षवेधी आहे। त्यावरून मंत्री मुश्रीफ यांना दिलेला टोला आणि त्यांचे बदलत्या राजकारणाची नांदी हे उत्तर यामध्ये काहीतरी सूचकता असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे। खरं तर कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल एक जुनी म्हण आहे, इथल्या मातीला संघर्षाचा सुगंध आहे। परंतु सध्या ह्या सुगंधासोबतच नव्या राजकीय समीकरणाचा धुरी पसरताना दिसतोय। कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण परंपरेने गटबाजी, स्थानिक समीकरणे आणि वैयक्तिक प्रभाव या घटकावर आधारित राहिले आहे। पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण अधिक प्रभावी मानले जाते। आमदार सतेज पाटील हे काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व मानले जाते, तर हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत स्तंभ आहेत। दुसरीकडे अमल महाडिक हे देखील भाजपचे आमदार आणि संघटन शक्ती असलेले नेते म्हणून ओळखले जातात। या तिघांच्या मधील संबंध नेहमीच स्पर्धात्मक राहिला आहे। तर कोल्हापूरच्या राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष देखील गेले अनेक वर्षापासून आपण पाहतोय। अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याशी वरचेवर भेट होत असते हे केलेलं विधान कोणाच्या पचनी पडणार नाही। वर्षानुवर्ष ज्यांच्याशी उघड राजकीय युद्ध खेळले त्यांच्याशी भेटीगाठी वाढणे हे कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात टाकणारे आहे। पाटील आणि महाडिक यांच्यातील वाढती जवळीक जरी औपचारिक किंवा विनोदाचा भाग असली तरी ती राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते। या सर्व परिस्थितीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर बदलत्या राजकारणाची नांदी हा मंत्री मुश्रीफ यांचा उल्लेख म्हणजे नव्या राजकारणाची समीकरणे तयार होणार की काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय। राज्यात सत्तांतर आघाड्यामधील बदल, पक्षांतर्गत नाराजी आणि नेत्यामधील वाढता संवाद या सर्व बाबीमुळे राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत। महाविकास आघाडीमध्ये वास्तविक शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही ठिकाणी मतभेद आहेत। त्याचवेळी भाजप स्थानिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी विविध नेत्यांशी संपर्क ठेवत असल्याचे दिसते। अशा परिस्थितीत विरोधी विचारसरणीचे नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसणे हे भविष्यातील बदलांचे संकेतही असू शकतात। मात्र अशा प्रकारचे संवाद अनेकदा टेस्टिंग द वॉटर म्हणूनही पाहिले जाते, म्हणजेच थेट भूमिका न घेता सूचक वक्तव्याद्वारे इतर नेत्यांची आणि जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा हा एक मार्ग असतो। आमदार सतेज पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे केवळ विनोद नसून त्यांनी मुद्दाम हा विषय उपस्थित केला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही। मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेलं प्रत्युत्तरही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यांनी या टोलेबाजीला केवळ हसण्यावारी न घेता बदलत्या राजकारणाची नांदी असे म्हणत त्याला एक वेगळे वळण दिले। या घटनेकडे गांभीर्याने पाहिल्यास आमदार सतेज पाटील यांचं हे वक्तव्य पूर्णपणे नैसर्गिक आणि विनोदी टोलेबाजी होती, ज्याचा कोणताही राजकीय हेतू नव्हता। दुसरी शक्यता म्हणजे हा संवाद नियोजित किंवा किमान जाणीवपूर्वक केलेला होता,
ज्यामधून काही संकेत देण्याचा प्रयत्न केला गेला असावा. मात्र दोन्ही नेते अनुभवी असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला राजकीय वजन तितकेच असते. त्यामुळं अशा प्रसंगाकडे केवळ हलक्या दृष्टीनं पाहणे हे देखील योग्य ठरणार नाही. त्यामुळंच त्याची कोल्हापूरच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेतल्या तर स्थानिक पातळीवर नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात जिथे प्रत्येक मतदारसंघात स्थानिक नेत्यांचा प्रभाव मोठा असतो तिथे अशा घडामोडी निर्णायक ठरू शकतात. जर सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यातील संवाद जरी औपचारिक मानला जात असला तरी राजकारणात अशक्य असे काहीच नसते. कारण राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे वारंवार सिद्ध झाले. आमदार अमल महाडिक यांचा संदर्भ, बदलत्या राजकारणाची चर्चा आणि स्थानिक पातळीवरील वाढता संवाद या सर्व बाबी एकत्र पाहिल्या तर कोल्हापूरच्या राजकारणात काही नवीन घडामोडी घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु आगामी काळात या नेत्यांच्या हालचाली, बैठका आणि सार्वजनिक वक्तव्यावरूनच या टोलेबाजीचा खरा अर्थ स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र ही केवळ टोलेबाजी की नव्या राजकीय समीकरणांची चाहूल हा प्रश्न राजकीय वर्तुळात मात्र कायम आहे. धन्यवाद.